थँक्यू व्हेरी मच. बोलूया आपण पुढील मॅचच्या दिशेने. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कृष्णा सोरे विथ करण तरे. तर फ्रंट लाईन षटक निखिल जाधव बॉलिंग ट्रॅकवर. मॅच ऑन खेळाला सुरुवात होत आहे. षटक क्रमांक पहिला, षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल बीट केलाय त्या ठिकाणी. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चांगला चेंडू त्या ठिकाणी. पहिला बॉल निर्धाव फेकलाय. निखिल जाधव पुन्हा एकदा. यावेळेस स्टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात पहिली मोठी विकेट. कृष्णा बॅक टू द डगआउट. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट. सिंगल सोबत अकाउंट ओपन झालंय. या बॉलर्स देखील ड्राईव्हचा फटका. बॉल स्टॉप केला गेला. डायरेक्ट हिटची आवश्यकता. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर कदाचित काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु सिंगल कंप्लीट झाली आहे. या सिंगल सोबत 2 धावा धावफलकावर. निखिल जाधव पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात ही दुसरी विकेट. फलंदाज बाद. अतिशय चांगली गोलंदाजी निखिल जाधवच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिलं षटक फेकत असताना काय कमालीची गोलंदाजी. आदित्य पवार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल बीट केलाय आदित्यला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्याने पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. 2 गडी बाद 2 धावा. अगदी फुटबॉल स्कोर आपण पाहतोय. 2 धावा 2 गडी बाद. पहिलं षटक कंप्लीट झालंय. कमालीची गोलंदाजी. अतिशय चांगली सुरुवात निखिल जाधवने आपल्या टीमला करून दिली आहे. टॉस हारल्यानंतर क्षेत्ररक्षण करतात त्या ठिकाणी जय हनुमान खांडवल बी संघ. परंतु काही कमालीची सुरुवात. तुमची गोलंदाजी असो किंवा तुमची फलंदाजी असो, संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात. आणि ती चांगली सुरुवात या ठिकाणी जय हनुमान खांडवल बी टीमच्या बाजूने झाली आहे. नवीन गोलंदाज राकेश जाधव येतोय.
षटक क्रमांक 2, षटकातील पहिला बॉल पॉइंटच्या वरून बॉलला उडवलाय. हा फटका चांगला आहे, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. यावेळेस देखील कट केलाय चेंडूला, खाली क्षेत्र निवडलाय, गॅप मोठा नाही, धावांचा टोटा येतो. हा बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. 4 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये 2 चौकार आल्यात. वार पलटवार सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतील, यात काही शंका नाहीये. 2 चौकार आणि त्या 2 चौकारांच्या मदतीने धावफलक 10 कदम, 10 धावा धावफलकावर. यावेळेस हा बॉल शॉर्ट फाईन लेगला बॉल स्टॉप केला गेलाय. डायरेक्ट हिट झाला असतं तर रनआउटची संधी जरूर होती त्या ठिकाणी, परंतु मिळेल फक्त न फक्त सिंगल. डबल 1. 11 धावा धावफलकावर. राकेश जाधव पुन्हा एकदा. या वेळेस एक्झिट काय घडलंय त्या ठिकाणी, बॅटची काढा लागली आहे. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. विकेट. करण्याचा प्रयत्न राकेशच्या माध्यमातून या ठिकाणी. बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय, डीप मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. मिळेल सिंगल. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये विकेट पाहू शकता. अगदी बॅटच्या दांड्याला बॉल लागून गेला होता. आणि या वेळेस देखील अजून एक येतोय चौकार. 4 धावा. चारच्या मदतीने धावफलक 16 वर पोहोचलाय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. पहिलं षटक 2 धावांचं, तर दुसरं षटक ज्या षटकामध्ये 3 चौकार आल्यात आणि 3 चौकारांच्या मदतीने धावफलक 16 वर पोहोचलाय. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर प्रवीण पाटील येतोय.
पाहूया प्रवीण पाटील कशा प्रकारे हे षटक हाताळेल. तिसरा षटक आणि षटकातील पहिला बॉल. या बॉलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा खाली क्षेत्र निवडलाय. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. षटकातील पहिला बॉलवर चौकार आलाय. प्रवीण पाटील पुन्हा एकदा या बलेस दांडी दांडी गुल त्रिफलाची फलंदाज बाद. नवीन फलंदाज सुरेश आलाय. सूरज आलाय. यस माफ करा. बॅटची आतील कडा. पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळते त्या ठिकाणी. शेवटच्या मोमेंटला बॉल स्टॉप केला गेलाय. वन शॉटचा इशारा आलाय. सन्माननीय दीपकजी पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या बॉलर्स देखील बॅटची आतील कडा लागली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फक्त सिंगल मिळेल. तीन डावलेलं एक शॉट 23 धावा धावफलकावर आहेत. प्रवीण पाटीलच्या माध्यमातून हे षटक आपण पाहतोय. षटक क्रमांक 3. या बॉलेचा बॉल सोडून दिलाय. पंच आमच्याकडे बोलतायत. वालन सरांचा इशारा व्हाईट बॉल. अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. प्रवीण पाटीलचं हे षटक आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. वन बाउन्सने बॉल कलेक्ट केला जातोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. सव्वीस धावा धावफलकावर. अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. जय हनुमान खांडवल बी टीमचा विचार केला तर सर्व खेळाडू यंगस्टार्स दिसत आहेत. या बॉलचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव. कुंदन म्हात्रेला आपण पाहतोय. यष्टीरक्षक टीमचे कॅप्टन आहेत. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला बॉल उडवलाय. बॉल हवेमध्ये. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूर राहिले आणि त्या दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 4 गडी बाद. 29 धावा धावफलकावर आहेत. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. यानंतर टॉस साठी यायचा आहे मकरंद स्पोर्ट मुठवल विपक्ष गावदेवी विहाना पिसे या 2 टीम मध्ये पुढची मॅच आपण पाहणार आहोत. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे.
षटक क्रमांक 3 मध्ये 13 धावा खर्च केल्या गेल्या. एक विकेट देखील मिळाली गोलंदाज प्रवीण पाटीलला. वेदांत जाधव नवीन गोलंदाज शेवटचं षटक फेकण्यासाठी. आपल्याला काय गाव नाही ना तसला मोठा सगळी एक माल्यांची एक झाली ती 5वी. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल पॅटरशिप करण्याचा प्रयत्न, संपर्क अवध असं नाहीये. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. शरीराचा वेध घेणारा चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली आहे. टीम विक्की स्पोर्ट चौदरपाडा टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करत असताना आपण त्यांना पाहतोय, परंतु सुरुवात अगदी तशी झाली नव्हती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त ना फक्त 2च धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक 14चं, तर तिसरं षटक 13चं आणि हे चौथं षटक चालू आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पहिला लेग बॉय आहे नंतर वाईड आहे. वेदांत पुन्हा एकदा. या बले संपर्क अवध असं नाहीये. फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक चुकी करतायत त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा कंप्लीट. षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. वारंवार अवांतर धावा त्या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. या षटकातील हा दुसरा व्हाईट बॉल. पहिला लेग बॉय नंतर वाईड नंतर 2 परत वाईड. या बलेस देखील पुन्हा एकदा खराब चेंडू. दिशाहीन गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज वेदांत जाधवच्या माध्यमातून वारंवार ऑफस्टिक सोडून बॉल हाताळण्याचा प्रयत्न, परंतु दिशेवर नियंत्रण नाहीये. 3 व्हाईट बॉल आतापर्यंत फेकल्यात वेदांतने. या बलेस मात्र चांगला बॉल, खोलला टप्प्याचा चेंडू मिळेल फक्त ना फक्त सिंगल. 36 धावा धावफलकावर झाल्यात. या वेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकलाय आणि चुकीला माफी नाहीये. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. चाळीस धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. वेदांत जाधवचं हे षटक आपण पाहतोय, ज्यामध्ये अवांतर भरपूर पाहायला मिळाल्यात. या वेळेस मात्र चांगला बॉल डायरेक्ट हिट केलंय कुंदन म्हात्रेने. विकेट मिळेल रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद. सूरजला मैदान सोडावं लागेल, परंतु आता शेवटचा बॉल आहे. उदय तरे मैदानाच्या आतमध्ये येतोय. या इनिंग मधील शेवटचा बॉल आणि त्यानंतर आम्ही टॉस करणार आहोत. मकरंद स्पोर्ट मुठवल विपक्ष गावदेवी विहाना पिसे, दोन्ही टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. दोन्ही पण टीम नाही. अरे तुम्हाला फोन कारण कवापासून सांगता ना. शेवटचा बॉल इनसाइड आउट. बॉल ला उडवला इनफिल्डच्या वरून. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. बॉल मात्र निघून जातोय सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवर
हा खणखणीत चौकार. फलंदाजी करत असताना विकी स्पोर्ट चौधरपाडा टीमने 45 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय जय हनुमान खंडवल बी टीम समोर. तर चला आपण लवकरात लवकर मॅचला सुरुवात करूया. टीम खंडवल बी चे कॅप्टन आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तर या 45 धावा काढल्या जातील का की त्या उलट या 45 धावा रोखल्या जातील. कोणता संघ या ठिकाणावरनं या स्पर्धेत आपला विजय नोंदवेल आपण ऐकूया. व्हॉइस ऑफ केवणी दिवे प्रमोद पाटील यांचा गोड आवाज. हॅलो 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 धन्यवाद संदेश. मित्रांनो पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो. तुम्ही पाहताय नक्षत्रा ज्युनियर चषक 2026 मध्ये सर्वांचं मी स्वागत करतोय. येणाऱ्या पाहुण्यांचं तसेच आमच्या दर्शकांचं तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जे आमचे दर्शक यूट्यूबला जॉईन झाले त्यांचं सुद्धा मी या क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. मित्रांनो जबरदस्त आयोजन नियोजन तुम्ही पाहू शकता. एक मनाला वेधून काढणारी स्पर्धा सब तुम्ही पाहू शकता. तर एका बाजूला चौधरपाडा तर एका बाजूला खांडवल या दरम्यान हा सामना रंगलेला एका पारीचा खेळ इथं समाप्त झालेला मित्रांनो. तर धावसंख्या इथं काढलेल्या आहेत त्या म्हणजेच 44 धावा इथे काढल्या आहेत. 45 धावांचं आव्हान असणार आहे. बघूया काय घडतंय काय बिघडतंय या 4 षटकांमध्ये. कारण पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला ना तर पहिला हा षटक जो आहे तो पॉवर प्लेचा षटक असणार आहे. या पॉवर प्ले षटकांमध्ये पॉवरफुल फलंदाजी होते या गोलंदाजी होते ते पाहायचं आहे. कोणीही त्या पडद्याला जे बाउंड्री लाईनची पडदा आहे सेव्हन थोडंसं मागे त्याला कोणीही पकडू नका प्लीज. सोडून द्या. स्पर्धा सोडायचं आहे प्लीज. लहान मुले तर पहिला षटक टाकण्यासाठी सज्ज होता. पहिला चेंडू चांगला चेंडू होता. तेवढाच चांगलाच फटका तुम्हाला पाहायला मिळतो आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. मिड विकेटमध्ये 1 धाव इथं मिळते. श्री गणेश हा होतो ही संघाचा आणि स्वतःचा सुद्धा.
करण तरे करण तरे येतोय पहिलं षटक टाकण्यासाठी आणि स्ट्राईक रोटेट करतो तो म्हणजेच योगेश. आता मात्र स्ट्राईक मिळते ते निखिल, याला बघूया निखिल कशा प्रकारे आपल्या संघासाठी योगदान देतोय ते पाहायचं आहे, कशा प्रकारे आपला अकाउंट ओपन करतोय ते पाहायचं आहे. पुन्हा सज्ज होत आहे आपल्या लयवर आपल्या मार्गावर पुढचा चेंडू टाकण्यासाठी करण तरे. त्याला फोन लावा ना तुम्ही. त्याला नाही केला नाही. रिव्हर्स शॉट बॅटच्या पट्ट्यात येतो व्यवस्थित गॅप मधून ना दरार शोधलेली आहे, चेंडू जातोय 4 धावांसाठी, येतोय चौकार. सुंदर चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती, पुन्हा सज्ज होतो. आता मात्र सुंदर चेंडू होता, बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाहीये. लेग बाईचा इशारा आहे तो पंजांकडून. एक धाव मात्र मिळते. एक धावने संघाची धावसंख्या होते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 6. मुठवल आणि पिसे या दोन्ही संघाचे कोणी खेळाडू आले असतील तर प्लीज टॉस बॉक्स मध्ये यायचंय प्लीज. तर मुठवल संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. चांगला चेंडूचा चेंडूला बिरकून दिला, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. थोडंसं पंबलिंग होतंय, चुकीला माफी नाहीये. एक जिथं धाव होती तिथे 2 धावा अर्जित होतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 8 धावा आता झालेल्या आहेत. तर मित्रांनो पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला. पहिल्या षटकाचा विचार केला आपण तर 8 धावा इथं आले. चला नेक्स्ट मॅच असणार आहे मकर स्पोर्ट मुठवल आणि गावदेवी विहाणा पिसे. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. एक इनिंग झाल्यानंतर, हा सामना संपल्यानंतर. चला गावदेवी विहाणा पिसे या संघाचा कर्णधार त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे प्लीज. तर सांघिक दुसरं षटक टाकण्याचे सज्ज झालेला आहे तो म्हणजेच गोलंदाज स्वप्नील. समोर असणारे फलंदाज चांगला चेंडूला बिरकून दिलाय, चेंडू जातोय या लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. डीप मधून क्षेत्ररक्षण येतोय तोपर्यंत एक धाव इथे मिळते. एक से ज्यादा कुछ नाही, कारण त्या क्षेत्रामध्ये त्या डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 9 धावा झालेल्या आहेत. स्ट्राईकला आहे तो म्हणजेच योगेश आलेला आहे बघा, पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज स्वप्नील.
योगेशाला बघूया कशा प्रकारे चेंडू खेळून काढेल हा फलंदाज. डावखुरा फलंदाज आहे योगेश. चांगला चेंडूला लाफलेट फटका पाहायला येतो, जबरदस्त फटका. चेंडू जातोय 6 धावांसाठी, येतोय षटकार. हे बघा ऍक्शन प्ले मध्ये पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे चेंडूला भिरकून दिले होतं. 6 धावांसाठी चेंडू गेला होता. एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. उलट चेंडू सॉंग करतोय, या घुटना टेक तमाशा देख असं म्हटलं तरी वावगं ठरणार. चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी, येतोय षटकार. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धाव 21 धावा इथे झालेले. चेंडू द्यायचा आहे. जबरदस्त बॅक टू बॅक 2 षटकार तुम्हाला पाहायला मिळालं. जबरदस्त कामगिरी करतोय. आता मध्ये लय मध्ये येताना योगेश पाटील चा विचार केला आपण तर 15 धावांवर खेळत आहे. दिवच्या बिवच्या हात बघ इकडे तिकडे हिंडताना त्यांना पाठव. 45 धावांचं टार्गेट समोर असताना जबरदस्त फलंदाजी करताना हा फलंदाज बॉल लागे बॅक टू बॅक 2 षटकार लागलेले आणि हॅट्रिक. योगेश पाटील बघूया हॅट्रिक पूर्ण करतात की नाही पाहायचं आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर आता म्हणतो चांगला चेंडूला बिरकून द्यायला चेंडू जातो या लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 22 धावा इथे झालेल्या आहेत. चांगली कामगिरी करतो कारण 2 षटकार मारल्यानंतर एक स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र करतोय योगेश पाटील. स्ट्राईक मिळते ती निखिलाला. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज स्वप्नील. शॉट जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. तर प्रभाकर भंडारे यांचं आगमन झालेले आहे या क्रीडा नगरीमध्ये. या स्पर्धेमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रभाकर भंडारे कुठे दर्शकामध्ये असतील तर मी विनंती करतोय तुमची जी जागा आहे ती आमच्या मनामध्ये आहे. प्लीज व्यासपीठामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. प्रभाकर भंडारी कुठे दर्शकामध्ये असतील त्यांना विनंती असेल. धन्यवाद. जाऊया या मॅच कडे मित्रांनो. चला नाणेफेकी करण्यासाठी जायचंय. मकर स्पोर्ट मुठवल आणि गावदेवी विहाना पिसे दीपक पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस या ठिकाणी करतोय. कॉलिंग कोण करतायत? टीम मुठवलचे कॅप्टन कॉल करतायत. नक्कीच मान्यवर या ठिकाणी आहेत ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. नक्षत्रा ज्युनियर असं म्हणणं होतं आणि ते झालंय. टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक देऊया. मुठवल टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय.
धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू आहे, फक्त डिसिजन सांगा. क्षेत्रक्षण धन्यवाद. तर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय टीम मुठवालने. टीम पीसीएला इन्व्हाइट केलंय फलंदाजीसाठी. घेऊन चालतोय तुम्हाला कॉम्बॉक्स मध्ये ओट द प्रमोद पाटील. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज. आता मग चेंडूला लाभ करतो. लापटेत फटका पाहायला मिळतो. उंची जास्त, लांबी होत कमी. क्षेत्ररक्षण कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. जबरदस्त झेलचं प्रदर्शन करताना दिसला आपल्याला. झेल संपादन करतोय आणि फलंदाज इथं फेल होतोय. नवीन हॅलो. फलंदाज येतोय. हॅलो 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 रोहित येतोय नवीन फलंदाज. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज. आता मात्र जबरदस्त लापटेत फटका पाहायला मिळतोय. उंची जास्त, लांबी कमी, कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. क्षेत्ररक्षण तैनात झालं आणि पुन्हा एकदा झेल प्रदर्शन करतोय. बॅटवर दुसरा झटका लागतोय. मशाल वाकडे यांच्याकडून चेतन यांना 500 रुपयाचा पारितोषिक जर हॅट्रिक पूर्ण केली तर. बघूया. आणि हॅट्रिक नवीन बॅटर येतोय राकेश. विकी भंडारी यांचं आगमन झालेलं आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि हॅट्रिक चेतन हॅट्रिक वर आहे. बघूया हॅट्रिक पूर्ण करतात की नाही, सुवर्ण संधीचा फायदा हा घेतात की नाही. 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. चांगला चेंडू, झेल संपादन जर करता तर 500 रुपयाचं पारितोषिक मिळतं. मात्र झेल धरतीला दान होत आहे. मात्र 2 धावा इथं अर्जित होत आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 26 धावा इथं झालेल्या आहेत. जबरदस्त अफर्ट केला होता, ट्राय केली होती, प्रयत्न केले होते. मात्र चेंडू थोडासा निसटून धरतीला लांब झालेला आहे. जीवनदान मिळतोय फलंदाजाला. पुन्हा सज्ज होतो या चेतन पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज राकेश. आता मात्र हुक केलेल्या चेंडूला पाठवून दिलेला आहे. फाईन लेग साठी, फाईन होण्यासाठी जातोय चेंडू. 4 धावांसाठी येतोय चौकार. धावा झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज चेतन पुढचा चेंडू टाकण्यासाठी. सॉरी, 30 धावा झाल्यात. पुन्हा एकदा मेस टाइम फटका. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षण खाली आहे आणि पुन्हा एकदा आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळतोय फलंदाजाला. जीवनदान मिळतोय. मात्र 1 धाव इथं मिळते. 1 धाव आणि संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 31 धावा इथं झालेल्या आहेत.
3 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू शेष आणि 14 धावांची गरज. कारण 45 धावांचं आव्हान असताना आतापर्यंत 31 धावा इथं काढलेल्या आहेत. बघूया या 6 चेंडूमध्ये कशा प्रकारे 14 धावा काढतात की नाही ते पाहायचं आहे. तर शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजे सूरज तरे. याच्यावर जिम्मेदारी सोपवलेली आहे. बघूया 7 चेंडू शेष आणि 14 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. बघा धावसंख्या झाली त्या 31. 45चा टार्गेट आहे. दोन थोडी एक होती नाही. पंच या 2 धावा काय आता आता क्या 2 धावा घेतलेल्या आता. बरोबर चला 7 चेंडू शेष आहेत आणि 13 धावांची गरज आहे. सहा चेंडू शेष आणि 13 धावांची गरज आहे. तर गोलंदाज सज्ज झालेला तो म्हणजे सूरज तरे येतोय. समोर असणारे फलंदाज निखिल समोर असणार आहे. पहिला चेंडू या षटकातील शॉट हुक करतोय. जबरदस्त फटका पाहायला मिळतो. चेंडू जातो दूरवर पडल्याचा हा फटका. चेंडू 6 धावांसाठी येतोय षटकार. आता 5 चेंडू शेष आणि 7 धावांची गरज आहे. पहिल्याच चेंडूवर हल्ला बोल केलेला आहे निखिल याने. जबरदस्त चेंडू हाताळला होता सूरज निखिलसाठी. सूरज यांनी एक मेजवानी दिली होती. पुन्हा सज्ज होतोय सूरज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज निखिल. पुन्हा त्याच दिशेला मारला. चेंडू जातोय जातोय 6 धावांसाठी. क्या बात आहे. स्कोर इज लेवल. 2 फटक्यामध्येच काम केलेलं आहे. स्कोर इज लेवल लेवल झालेला आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी 1 धावाची गरज आहे. पुन्हा सज्ज होतोय सूरज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. बघूया आता कशा प्रकारे 1 धाव काढून काढतोय निखिल. सन्मान दिलाय चेंडूला. बेकून दिलेला चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि 1 धाव ही पूर्ण करतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर या सामन्यामध्ये हिरो ठरलेला आहे तो म्हणजेच निखिल जाधव यांनी पुढे यायचं आहे. 20 धावा आणि 2 विकेट सुद्धा घेतले होते. निखिल कॉन्स्टेज कलेक्टिव्ह मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त कामगिरी केली होती निखिल यांनी.